नमस्कार. सकलममध्ये आपलं स्वागत आहे. 4 राज्यात आणि 1 केंद्रशासित प्रदेशात विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे. पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ आणि आसाम ही ती 4 राज्य आणि पुदुचेरी हे केंद्रशासित प्रदेश. उद्या यापैकी पश्चिम बंगाल आणि तमिळनाडूमध्ये मतदान होत आहे. आणि आपल्याला माहीत आहे की सध्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर बऱ्याच अशा घडामोडी होत आहेत. त्यामुळे या निवडणुकीचे निकाल अत्यंत महत्त्वाचे आहे. संपूर्ण देशाचं लक्ष या निवडणुकीच्या निकालाकडे लागलेलं आहे. आणि या 4 राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये काय सुरू आहे यावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत राजकीय विश्लेषक डॉक्टर श्रीराम पवार सर. सर, एक पहिले कॉमन प्रश्न आहे, या सगळ्यांच्याच दृष्टीनं महत्त्वाचा आहे की परवा केंद्र सरकारनं संसदेत महिला आरक्षणाचं विधेयक मांडलं. आणि हे महिला आरक्षण विधेयक मांडत असताना त्यांनी डिलिमिटेशन किंवा मतदारसंघ पुनर्रचनेची त्याच्याशी सांगड घातली. तर याच्याकडे तुम्ही कसं पाहताय आणि सध्या सुरू असलेली निवडणूक याचं विश्लेषण तुम्ही कसं कराल? ते जे विधेयक, महिला आरक्षणाचं विधेयक जे आलं आणि संसदेत पायाभूत झालं, त्यात ते विधेयक यशस्वी होण्यासाठी 2/3 बहुमत आवश्यक होतं. आणि ते काही भाजपकडं किंवा एन डी एकडं नाही, हे एन डी एलाही माहीत होतं. तरी पण ते विधेयक मांडलं, ते पायाभूत झालं. पायाभूत होणं हा विरोधकांना एक मोठा विजय वाटतोय. ते विधेयक का आणलं आता, याचा आणि या निवडणुकीचा संबंध आहे. म्हणजे निवडणुकीवर चर्चा करत असताना आपण विधेयकाच्या खोलात किंवा डिलिमिटेशनच्या खोलात आता जायला नको, पण ते विधेयक आणण्याचं टायमिंग आणि निवडणुका यांचा संबंध आहे. वेळ महत्वाची. हा वेळ महत्वाची आहे. याचं कारण असं की आत्ता 2/3 बहुमत नसताना असं महिला आरक्षणासारखं ज्याचा भारताच्या राजकारणात व्यापक परिणाम होणार आहे. बरोबर. 33% महिला संसदेत येणार आहेत. सगळ्या मतदारसंघाच्या बाउंड्रीज बदलल्या जाणार आहेत. असं इतका मोठा राजकीय बदल अचानक आणायचं काही कारण नव्हतं. ते निवडणूक संपल्यानंतर पण आणता आला असता, रेग्युलर अधिवेशनात पण आणता आला असता. त्यासाठी खास अधिवेशन घ्यायचं पण काही कारण नव्हतं. तरी पण ते घेतलं. आणि ते घेत असताना तोंडावर पश्चिम बंगालची आणि तमिळनाडूची निवडणूक आहे. बाकी 2 राज्यांच्या निवडणुका झाल्या. याच्यात उघड आहे की तमिळनाडूमध्ये काही भाजपचे खूप मोठे स्टेक्स नाही आहेत. तिथं जे काही होईल ते स्टॅलिनचा द्रमुक यांच्यात लढाई आणि तो सुपरस्टार विजय, तो कितपत जागा मिळेल वगैरे वगैरे, या प्रकारची तिथली लढाई आहे. तिथं बीजेपी हा मार्जिनल प्लेअर आहे. अण्णा द्रमुकच्या आघाडीतला छोटा घटक पक्ष आहे, जसा काँग्रेस द्रमुकच्या आघाडीतला छोटा घटक पक्ष आहे. पश्चिम बंगालमध्ये मात्र काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये थेट लढत आहे. आणि ही निवडणूक म्हणजे भाजपला अशी संधी वाटते की 15 वर्षे ममता बॅनर्जी तिथं सत्तेत आहेत. त्यामुळं त्यांची सत्ता हिसकावून घेण्याची ही उत्तम संधी आहे. ममता बॅनर्जी सत्तेत राहण्याचे 2 महत्त्वाचे घटक त्यांचा जनाला आहे. एक आहे मुस्लिम मतदारसंघ, किंवा मुस्लिम मतदारसंघ म्हणण्यापेक्षा मुस्लिम मतपेढी, मतदारसंघ नव्हे मतपेढी. बंगाल हे देशातलं असं एक राज्य आहे की जिथं मुस्लिमांची संख्या ही बाकीच्या भारतातल्या राज्यांच्या तुलनेत जास्त आहे. अनेक मतदारसंघ, जवळपास 75 मतदारसंघ असे आहेत की ज्याच्यामध्ये 25% पेक्षा जास्त मुस्लिम आहेत. आणि तिथले बहुतेक सगळे मतदारसंघ हे मागची 15 वर्ष, म्हणजे मागच्या 3 निवडणुका तृणमूल काँग्रेसने जिंकल्या आहेत. 5-6 जागा सोडल्या तर. त्यामुळं ती एक मतपेढी आहे की ज्याला हात लावण्यासाठी तिथं भाजपनं ज्या खेळ्या केल्या ती त्या मतात फूट कशी पडता येईल या प्रकारच्या. पण महिलांच्या संदर्भात या विधेयकाचा प्रश्न तुम्ही विचारला, महिला आरक्षण, तर ममतांची एक मुख्य मतपेढी आहे ती महिला आरक्षण आहे. बरोबर. महिला आरक्षण नव्हे, महिलांची मतपेढी. आणि ती त्यांनी खूप जाणीवपूर्वक नर्चर केली आहे. महिला असल्याचं एक ॲडव्हान्टेज ममता बॅनर्जींना आहेच, पण महिलांविषयीच्या योजना ज्या अलीकडं काय ती एक फॅशन झाल्यासारखी सगळ्या राज्यांमध्ये आहे, तर ममता बॅनर्जी हे खूप आधीपासून करत आले आहेत. म्हणजे ममता बॅनर्जी मुख्यमंत्री व्हायच्या आधी रेल्वे मंत्री होत्या वाजपेयी सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये. तेव्हा त्यांनी सगळ्यात जो गैरवर्ग आहे, विशेषतः ज्याचा परिणाम कलकत्त्यात झाला, कोलकाता आता आपण ज्याला म्हणतो, तर तिथं येणाऱ्या ज्या घरकाम करणाऱ्या महिला आहेत का, अत्यंत गरीब अशा मजूर महिला आहेत, तर त्यांचं रेल्वे भाडं माफ केलं होतं. तिथपासून त्यांनी सुरुवात केली महिलांची मतपेढी एकत्र करायला. आणि नंतर मग ते लक्ष्मी भंडार वगैरे ज्या काही तिथल्या योजना आहेत त्याच्यातून आता ती कन्सॉलिडेट झाली आहे. आणि मोठ्या प्रमाणात म्हणजे निवडणुकीचे अभ्यास सांगतायत की महिला मतदारांमध्ये ममता बॅनर्जीची आघाडी 10% पेक्षा जास्त आहे.
10% जास्त महिलांची आघाडी ही डिसिजिव्ह आहे. अच्छा. त्यामुळे मागच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं तर 200 जास्त जागा ममता बॅनर्जीने जिंकल्या. या आरक्षण विधेयकाचा फायदा घेऊन यातला काही चंक तरी फोडता येईल का? अच्छा. 2-3 प्रकारचा भाजप प्रयत्न करतोय. हम्म. एक तर पश्चिम बंगालमध्ये महिलांवरचे अत्याचार त्याला खूप हवा दिली जाते. हम्म. हम्म. पश्चिम बंगालमधली कायदा सुव्यवस्था हम्म. हम्म. त्या ज्या काही घटना घडामोडी झाल्या आहेत त्याच्यावर खूप चर्चा केली जाते आणि त्यातून महिला असुरक्षित आहेत हम्म. असा एक मेसेज यायचा प्रयत्न होतो. दुसऱ्या बाजूला आम्ही आरक्षण आणलं हम्म. पण ते या सगळ्यांनी हाणून पाडलं आणि त्यामध्ये तृणमूल काँग्रेस ही आघाडीवर असला पक्ष होता बरोबर. या आरक्षणाचं विधेयक हाणून पाडण्यामध्ये. बरोबर. अशा प्रकारचा प्रचार हम्म. हम्म. पंतप्रधानांपासून गृहमंत्र्यांपासून सगळे भाजपचे नेते कार्यकर्ते करत आहेत. हम्म. तर तो परिणाम होईल का? ह्याची पहिली टेस्ट केस ही पश्चिम बंगाल आहे. त्या अर्थानं मला वाटतं की टायमिंग जे साधलं होतं ते पश्चिम बंगालची निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच साधलं होतं. म्हणजे ममता बॅनर्जींचा जो महिला कनेक्ट आहे, जो महिला चंक त्यांच्या बाजूने आहे, त्याच्यातली काही मतं आपल्याकडे मिळावी या दृष्टीने हे टायमिंग साधून त्यांनी हे महिला आरक्षण त्यासाठी आलं होतं. त्यासाठी त्यांनी आणण्याचा त्यांनी तो प्रयत्न केला. आणि दुसरं म्हणजे ममता बॅनर्जी इमेज सुद्धा ती एक महिला आणि त्या रस्त्यावर उतरणाऱ्या नेत्या म्हणून बाया आहे. बँड नेता आहे ती बाया स्टेट बँड बँड नेते. आहे. आणि संपूर्ण यंत्रणा ही एका महिलेच्याच विरुद्ध, तुम्ही महिलांचं गोष्ट करता, यंत्रणा तुम्ही महिलेच्या विरोधातच उभा करता, अशा पद्धतीचं आणि तो त्यांचा आता तिथं प्रचाराचा काय मुद्दा झाला आहे. आहे की ज्या प्रकारचा प्रचार भाजप करतोय की महिलांना आम्ही आरक्षण देत असताना ममता बॅनर्जी त्यांचा पक्ष त्याच्यामध्ये आला तर त्याला उत्तर देताना तृणमूल काँग्रेसकडून याच प्रकारच्या गोष्टी केल्या जातात ना. तुम्ही एक महिला मुख्यमंत्री तिला अडचणी आणण्यासाठी काय काय केलं तुम्ही? निवडणूक आयोगाचा वापर होतोय, ईडीचा वापर होतोय, सगळ्या तपास यंत्रणा येत आहेत, सीबीआय येत आहे आणि त्यांच्या केंद्रीय योजना ज्या असतात त्या योजनेचा निधी पश्चिम बंगालला मिळत नाही आहे. तर हे सगळं त्यांच्या विरोधातलं जे नॅरेटिव्ह आहे या प्रकारे मांडलं जाते. दुसऱ्या बाजूला महिलांना आरक्षण देण्यात विरोधी पक्ष आडवे आले त्याला काउंटर ममता बॅनर्जी काय करतायत? तर आत्ताच्या या निवडणुकीमध्ये सुद्धा सर्वाधिक महिला उमेदवार तृणमूल काँग्रेसने दिले आहेत. त्यानंतर काँग्रेस आणि डाव्यात आणि सगळ्यात शेवटी भाजप आहे. म्हणजे तुम्हाला महिलांना जर स्थान आणि अधिकार द्यायचे असते तुम्ही जास्त महिलांना दिलं असतं. आत्ता लोकसभेमध्ये तृणमूलच्या एकूण खासदारांमध्ये 38% खासदार महिला आहेत. बाकीच्या सगळ्या पक्षांचे 8-10% जास्त नाही आहेत. त्यामुळं तृणमूल काँग्रेसला महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर अडवणं तितकं सोपं नाही आहे. त्यांच्याकडे पण काउंटर पॉईंट तितकेच आहे. एक मोठी नॅरेटिव्हची लढाई पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या मैदानात. तामिळनाडूमध्ये सुद्धा त्याच्याबद्दल बाबा ते विधेयक जाळलं गेलं, काळे झेंडे लावले गेले. हे दोन्ही राज्य साधारण या विधेयकाच्या संदर्भात या मुद्द्याच्या विरोधात त्यांनी आघाडी उघडलेली दिसते. तामिळनाडूमधला मुद्दा वेगळा आहे. पश्चिम बंगालमध्ये महिला आरक्षण हा मुद्दा आहे. तामिळनाडूमध्ये डिलिमिटेशन हा मुद्दा आहे. महिला आरक्षणासोबत जे डिलिमिटेशनचं विधेयक आणली होती. डिलिमिटेशनमध्ये आत्ताच्या 545 जागा लोकसभेच्या वाढवून 850 करायच्या आणि मतदारसंघांची फेररचना म्हणजे बाउंड्रीज बदलायच्या. तर ह्या दोन्ही गोष्टींना दक्षिणेतल्या राज्याच्या जागा कमी होतील असं त्यांची भीती आहे की बाबा हा एक्झरसाईज झाला तर आताच लोकसभेमध्ये दक्षिणेचं प्रतिनिधित्व उत्तरेच्या तुलनेत कमी आहे. दक्षिण भारतातली लोकसंख्या कमी झालेली आहे मागच्या 50 वर्षाच्या काळामध्ये. उत्तर भारतातली लोकसंख्या तुलनेत खूप वाढलेली आहे. त्यामुळे त्या प्रमाणात जर जागांचं वाटप झालं तर दक्षिणेतल्या जागा कमी होतील, लोकसभेतला आमचा आवाज कमी होईल असं दक्षिणेतल्या नेत्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्यांनी ते विधेयक जाळलं, काळे कपडे घालून आले. लोकसभेत सुद्धा जे खासदार होते ते काळे कपडे घालून आले होते. तर ते त्याचा इश्यू करतायत की दक्षिणेतल्या संस्कृतीवर हे भाजपवाले आघात करतायत, उत्तरेची संस्कृती लागतायत. म्हणजे भाजपला ते हिंदी, हिंदू, हिंदुस्थान या संकल्पनेचं प्रतीक बनवतायत आणि ही सगळी प्रतीकं दक्षिणेतल्या प्रतीकांच्या विरोधात आहेत असं दाखवायचा प्रयत्न करतायत. म्हणजे पश्चिम बंगालमधली लढाई या विधेयकाच्या संदर्भातली वेगळी आहे, महिला आरक्षणाची आहे. तमिळनाडूतली लढाई डिलिमिटेशनची आहे, मतदारसंघ पुनर्रचनेची आहे. तिथं स्टॅलिन त्या प्रकारचा फायदा घ्यायचा प्रयत्न करतात. प्रादेशिक अस्मिताचा फायदा तिथे घ्यायचा प्रयत्न करतात. आता पश्चिम बंगालमध्ये जी काही निवडणूक होते तिथं सरळ दिसते तृणमूल काँग्रेस विरुद्ध बीजेपी यांच्यामध्ये लढत होताना दिसते. तृणमूल काँग्रेस 2011 पासून म्हणजे गेली 15 वर्ष सत्तेत आहे. तुम्हाला वाटते का या राज्यामध्ये सत्ता परिवर्तन होईल किंवा काय, यामध्ये मुद्दे कुठे कुठले? पश्चिम बंगालमध्ये सत्ता परिवर्तन होईल की नाही याविषयी ठामपणे आत्ता कोणी सांगेल असं मला वाटत नाही. याचं कारण यावेळची निवडणूक खरंच प्रचंड अटीतटीची आहे. म्हणजे ज्या प्रकारचं वातावरण तिथं दिसतंय, तिथं जाऊन आलेले लोक जे सांगतायत, तिथून जे इनपुट्स मिळत आहेत ते सगळे जर बघितली किंवा प्रचार ज्या पद्धतीचा चाललाय तो बघितला तर ही निवडणूक खूप अटीतटीची होईल.
तृणमूल काँग्रेसला ही निवडणूक सहज जिंकता येणार नाही इतपत माहोल भाजपनं नक्की तयार केला आहे. हिंदुत्वाभोवती आणि बंगाली घुसखोरी त्यांनी खूप नाही, फक्त हिंदुत्व नाही आहे, हिंदुत्व भाजपच्या हे लक्षात आलेलं आहे मागच्या 5 वर्षामध्ये. हिंदुत्वाच्या भोवतीची जी मतपिढी आहे ती आपल्यापासून कुठे जात नाही आहे. बरोबर. त्यासाठी रोज उठून जय म्हणायचं कारण नाही. जे मागच्या निवडणुकीत त्यांनी केलं, खूप अत्यंत आक्रमकपणे हिंदुत्वाचा प्रचार मागच्या निवडणुकीत केला, तितक्या आक्रमकपणे तो यावेळेला नाही आहे. बरोबर. कारण त्या प्रचाराने जी मतं मिळणार आहेत ती तशी भाजपला मिळणारच आहेत. आणि त्या प्रचाराला काउंटर ममता बॅनर्जी अत्यंत स्मार्ट नेतृत्व आहे. त्यांनी त्याचं काउंटर मागच्या वेळेला हनुमान चालिसा जेव्हा वाद सुरू झाला तेव्हा त्यांनी चंडीपाठ म्हणून दाखवला आणि त्यांनी चॅलेंज केलं बीजेपीच्या लोकांना की तुम्ही चंडीपाठ म्हणून दाखवा, मी चंडीपाठ म्हणते. तर हिंदुत्वाच्या विरोधातले हे सॉफ्ट हिंदुत्वाचं जे कार्ड आहे यावेळेला त्यांनी त्या मंदिरातल्या पूजांचे मानधन वाढवलं. त्यामुळं त्या या नॅरेटिव्हमध्ये अडकत नाही आहेत. त्यामुळं टोकाचं हिंदुत्व म्हणाल तर ते यावेळेलाच्या प्रचारामध्ये तितकं नाही आहे. एक योगी आदित्यनाथ सोडले तर बाकीच्या कोणाच्या प्रचारामध्ये टोकाचं हिंदुत्व नाही आहे. पण 15 वर्षात ममता बॅनर्जींच्या काळामध्ये बंगालची अधोगती झाली, आर्थिकदृष्ट्या अधोगती झाली, बेरोजगारी वाढली, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न खूप विकराळ झालेले आहेत, पायाभूत सुविधा वाढल्या आणि केंद्र सरकार सोबतच्या भांडणामुळं जो विकास केंद्र सरकारच्या माध्यमातून होऊ शकला असता तो होत नाही. अशा प्रकारची मांडणी करायचा प्रयत्न याच्यामध्ये होतोय. मागच्या निवडणुकीमध्ये हिंदुत्वाचा प्रचार आणि ममता बॅनर्जींना थेट टार्गेट, व्यक्तिगत टार्गेट, या 2 गोष्टी भाजपने केल्या आणि मला असं वाटतं की त्या दोन्ही गोष्टी मिसकॅल्क्युलेशन होत्या 2021च्या निवडणुकीमध्ये. ममता बॅनर्जींना व्यक्तिगत टार्गेट करणं, जसं मोदींना व्यक्तिगत टार्गेट करणं हे मोदींच्या पथ्यावर पडतंय. कारण हे जे नेते आहेत हे काय म्हणता येईल की त्यांच्या इमेजच्या बळावर मोठे झालेले नेते आहेत. मोदी काय किंवा ममता बॅनर्जी काय, यांना तुम्ही जितकं टार्गेट कराल तितका त्यांच्या भोवतीचा जो समर्थक वर्ग आहे तो पेटून उठतो, जास्त ऍक्टिव्ह होतो. ते मागच्या निवडणुकीत झालं. या निवडणुकीत कालपर्यंत म्हणजे अगदी शेवटच्या 1-2 दिवसापर्यंत म्हणू, भाजपनं ममता बॅनर्जींना खूप आक्रमकपणे टार्गेट करायचं टाळलं होतं. ते अभिषेक बॅनर्जींना टार्गेट करत होते. सांगितलं असं जात होतं पुन्हा जर तृणमूल सत्तेत आली तर सत्ता कोणाकडे जाणार आहे, अभिषेक बॅनर्जींकडे जाणार आहे. आणि अभिषेक बॅनर्जींची प्रतिमा ही ममता बॅनर्जींसारखी नाही आहे. त्याचा फायदा घ्यायचा प्रयत्न करतो. ते काल परवाच्या एका सभेमध्ये अमित शहानी जे विधान केलं ते मात्र कदाचित त्याचा फायदा तृणमूल काँग्रेस घेईल. ओ दीदी कान खोल के सुन लो, ते जे मागच्या निवडणुकीमध्ये पंतप्रधान जे दीदी असं जे काही ते बोलले होते वेगवेगळ्या सभांमध्ये, त्याचा अतिशय वाईट परिणाम झाला. बंगालमध्ये काय आहे, बंगालमधला एक मतदारसंघ ज्याला भद्रलोक असं म्हटलं जातं, जो वेल ऑफ किंवा इलिट क्लास आहे, जो उच्च जातीय चा मतदारसंघ आहे, हा पूर्वी डाव्या पक्षांकडे होता, नंतर तो तृणमूल काँग्रेसकडे आला. सगळ्या देशभर हा जो उच्च जाती ज्यांना म्हटलं जातं त्या जाती या भाजपच्या सोबत असतात. बंगालमध्ये या जातीचा बराचसा जनाधार हा ममता बॅनर्जींसोबत आहे, तृणमूल काँग्रेससोबत आहे. त्यांना या प्रकारचा प्रचार आवडत नाही. बंगालची म्हणून एक वेगळी मानसिकता, विचित्र नाही पण वेगळी मानसिकता आहे. तिथल्या संस्कृतीविषयी कमालीची आस्था, त्यातल्या कुठल्याही काय म्हणता येईल की घटकांची छेडछाड, म्हणजे बंगालचे म्हणून जे उच्चार आहेत ते उच्चार स्वाभाविक आहे. बंगाल बाहेरच्या माणसाला तसे उच्चार करता येत नाही. ते पंतप्रधानांना अमित शहाना किंवा करता येतील शक्यता नाही, कारण पण नाही, कारण ती काही बंगाली नाही. पण त्याचं पण भांडवल केलं जातं तिथं की हे जे उच्चार करतात आणि आम्ही ज्या प्रकारे उच्चार करतो, म्हणजे रवींद्रनाथ टागोरांचा रवींद्रनाथ म्हणतात किंवा ते जे काय प्रकारे उच्चार करतात त्याचं पण भांडवल केलं जातं. ते बंगाली पैड हे या प्रकारचं आहे. त्याचा फायदा तृणमूल काँग्रेसला आत्तापर्यंत होत आला आहे. हे जे टाळलं होतं आणि अमित शहानी जे केलं त्याचा फायदा निश्चितपणे तृणमूल काँग्रेस घ्यायचा प्रयत्न करेल. यावेळेला हे सगळं टाळलं आणि त्याच्याशिवाय बाकीचे मुद्दे भाजपनं प्रचारात आणले. त्यामुळं भाजप त्याशिवाय एक या निवडणुकीतला कळीचा जो मुद्दा आहे तो मतदारांची फेररचना, म्हणजे मतदारांची जी मतदारांची फेर तपासणीची झाली असा आहे. त्याचा एक मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. आता तो परिणाम कसा होईल याचा अंदाज करणं का कठीण आहे. ममतानी तो मुद्दा उचलून धरला, ममतानी खूप उचलून धरला, त्याचं सुप्रीम कोर्टात भांडल्या सगळं झालं. पण आता जवळपास 92 लाख मतदार वगळे गेले असं म्हणतात. अंतिम आकडा काय 57 लाख आहे म्हणतात. म्हणजे नेमके आकडे कळत नाहीत, पण साधारण 60-65 लाखाच्या घरात मतदार वगळे गेले नक्की. मागच्या निवडणुकीत भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्या एकूण मतदानामधलं अंतर साधारण 57 लाख होतं. तृणमूल काँग्रेसला 57 लाख मतं जास्त पडली होती एकूण राज्यात.
तर आता ज्यांची मतं उडवली गेलीत मतदार यादीतून ते प्रामुख्यानं बांगलादेशला लागून जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमधली उडवली गेलीत आणि त्यामध्ये मुस्लिमांची संख्या जास्त आहे. ही मतदार तृणमूल काँग्रेसची असण्याची शक्यता जास्त आहे. त्याचबरोबर मतुआ ही जी कम्युनिटी आहे तिथली, या मतुआ कम्युनिटीतले मतदार मोठ्या प्रमाणावर यात वगळले गेले. ही मतुआ कम्युनिटी ही मोठ्या प्रमाणावर भाजपला मत देणारी कम्युनिटी. हे पश्चिम बांगलादेशमधून स्थलांतरित झालेले हिंदू आहेत. तर त्यांची मतं, कारण नागरिकत्व कायद्यातला बदल हा या सगळ्यांना दिलासा देणार होता, त्यामुळे त्यांची मतं ही भाजपकडे जातात. तर असे दोन्ही घटकांना कमी अधिक प्रमाणात फटका यामध्ये बसलाय. प्रश्न असा आहे की साधारणपणे 70-75 मतदारसंघ असे होते मागच्या निवडणुकीमध्ये जिथं तृणमूल काँग्रेस 15,000पेक्षा कमी मताधिक्यानं जिंकली आहे. आता या SIR मध्ये त्या मतदारसंघात 7-8 हजार मतं जरी वगळी गेली असतील तृणमूल काँग्रेसची कोळ मतं आणि थोडा फरक जर इकडे तिकडे झाला तर ह्या जागा पराभूत होऊ शकतात, भाजप त्या जिंकू शकतात. त्यामुळे हा परिणाम आहे. पण हा किती व्यापक होईल, कारण भाजप आणि तृणमूल काँग्रेसचं जागांमधलं अंतर खूप आहे. तृणमूल काँग्रेसची आघाडी खूप आहे. अगदी 50-60 जागा जरी बदलल्या आहेत ना तरी सुद्धा तृणमूलची सत्ता जात नाही. अच्छा, त्याच्यापेक्षा मोठा परिणाम झाला तर मात्र तृणमूलची सत्ता जाऊ शकते, सत्ता परिवर्तन होऊ शकते. त्यामुळे आता SIRचा परिणाम किती होईल, SIRचा ॲडव्हान्टेज काही प्रमाणात का असेना भाजपला मिळेल यात काही वादच नाही आहे. निवडणुकीमध्ये एक विशिष्ट माहोल बंगालमध्ये असतो जसा आपल्या देशातील अन्यत्र कुठं नसतो. कमालीची टोकाची चुरस आणि व्हायलन्स हा या निवडणुकीमधला बंगालच्या निवडणुकीत कायम चालत आलेलं प्रकरण आहे. यावेळेला 2 लाख बाहेरचे फोर्स तैनात केली आहे तिथं. निवडणूक आयोगानं अतिशय कडेकोट बंदोबस्त केला आहे. या सगळ्याचा कितपत नकारात्मक परिणाम तृणमूलवर होतोय किंवा तृणमूल जे दाखवतंय की बंगालच्या अस्मितेवर घालाय, म्हणजे हे पुतीन आणि काय ट्रम्प आहेत अशा प्रकारचा पण प्रचार भाजपच्या नेत्यांविषयी बंगालमध्ये केला गेला तृणमूल काँग्रेसकडून. तर हे बाहेरचे लोक आहेत आणि ते बंगालच्या अस्मितेवर घालतायत. या प्रकारचा जो प्रचार करतात त्याचा परिणाम होऊन जर मतदार तृणमूलकडे गेले तर कदाचित ममता बॅनर्जी आपला पाठिंबा टिकवतील. पण हे कसं होईल हे सांगणं कठीण आहे. अशा एका टप्प्यावर आता ही निवडणूक आणि म्हणजे सध्या तिथं आता अटीतटीचं चित्र दिसते. निवडणूक तुमच्या बेरोजगारीच्या भोवती लढते होती दिसते. पायाभूत सुविधा आहेत. तुम्ही आता SIRचा मुद्दा सांगितला तो आहे आणि बंगालच्या अस्मितेचा मुद्दा आहे. हे सगळे मुद्दे आता कसे परिणाम करतात हे निकालावर बरंचसं अवलंबून आहे. आपण थोडं आता तमिळनाडूकडे घेऊ. आपण काय तमिळनाडूकडं द्रमुक आणि काँग्रेस हे एकत्र येतात, त्यांची आघाडी आहे. आणि द्रमुक विरुद्ध खरी लढाई ही अण्णा द्रमुकच्या इथे आहे. आणि आता नव्यानं अभिनेता विजय तिथे त्यानं त्याचा नवीन पक्ष त्यानं चालू केलेला आहे. काय तमिळनाडूविषयी काय वाटते तुम्हाला? तमिळनाडू हे म्हणजे काँग्रेसची सत्ता तिथे गेली 67 मध्ये, तेव्हापासून तमिळनाडू हे प्रादेशिक अस्मितेच्या आधारावर चालणारं राज्य आहे. तिथलं राजकारण सगळं. आणि ते मग द्रमुक आणि नंतर अण्णा द्रमुक या 2 पक्षामध्ये विभागलं गेलं. म्हणजे जी द्रविड चळवळ होती त्या चळवळीतून हे द्रमुक पुढं आला आणि मग पुढं त्यातून अण्णा द्रमुक बाहेर पडला आणि 2 पक्ष या 2 पक्षांमध्ये विभागलेलं होतं. नंतर राष्ट्रीय पातळीवरच्या पक्षांच्या असं लक्षात आलं की आपण काही तिथं उभं राहू शकत नाही. त्यामुळं द्रमुक आणि कधी भाजप, अण्णा द्रमुक आणि काँग्रेस, तर कधी द्रमुक आणि काँग्रेस आणि अण्णा द्रमुक आणि भाजप अशा प्रकारच्या हालचाली होत आल्या. पण तिथले प्लेयर आहेत ते द्रमुक आणि अण्णा द्रमुक. जयललिता आणि करुणानिधी होते तोपर्यंत हे नेक टू नेक होतं. करुणानिधी पण गेले आणि जयललिता पण गेल्या. जयललिता अण्णा द्रमुकची ताकद बऱ्याच प्रमाणात कमी झाली. जयललितांसारखं करिश्मा असलेलं नेतृत्व अण्णा द्रमुककडे नाही आहे. पलानीसामी हे चांगले प्रशासक आहेत, संघटक आहेत, पण करिश्मा असलेलं नेतृत्व नाही आहे. करुणानिधींच्या मागं स्टॅलिनकडे तो करिश्मा नाही आहे. पण स्टॅलिन हा एक असा नेता आहे की ज्यानं पक्ष अतिशय उत्तमपणे बांधून ठेवला आहे आणि सत्ता अत्यंत योग्य, म्हणजे सत्ता टिकवलेली आहे आणि योग्यपणे राबवली. त्याला नाडी पण कळते, नाडी समजली आहे, जनमताची नाडी पण समजली आहे, द्रविड राजकारण समजलं आहे आणि केंद्राच्या विरोधात तमिळ अस्मिता कशी वापरायची हे पण समजलं आहे. त्यामुळे तिथली लढाई ही सुरुवातीच्या काळात स्टॅलिनला ॲडव्हान्टेज अशा प्रकारची लढाई आहे. अण्णा द्रमुक सोबत भाजप आहे, द्रमुक सोबत काँग्रेस आहे, बाकी छोटे छोटे पक्ष पण आहेत. ते पक्ष एकेका कमी. विजयचा उल्लेख केला अभिनेता, त्याचा काय येतोच मी त्याच्याकडे. ते छोटे छोटे तिथल्या याच्यात प्रश्न काय आहे की द्रमुक आणि अण्णा द्रमुक हे प्रमुख पक्ष आहेत, पण त्यासोबत जे छोटे छोटे पक्ष आहेत PMK,
हे शेवटकी असलेले अनेक पक्ष आहेत, कजगम्य म्हणजे पक्ष या अर्थानं असे छोटे छोटे घटक पक्ष हा आहेत. पक्ष आहेत. रामदासचा पक्ष आहे. हम्म. तर हे जे पक्ष आहेत हे 2 आघाड्यामध्ये विभागले आहेत आणि ते पक्ष हे एकेका जातीचं प्रतिनिधित्व करणार आहेत. आता त्यांनी आपल्या आपल्या जाती पकडून ठेवल्या हम्म. तर त्याचा परिणाम जो परंपरेने होत आला आहे तसाच होईल. त्यात काही फूट पडली तर निखारा परिणाम होईल. त्यात तुम्ही आता जो म्हटला तो विजेचा फॅक्टर पहिल्यांदाच तिसरा प्रवाह टीव्ही के अतिशय ठोसपणे आलाय. आतापर्यंत तामिळनाडूची जी बायपोलर राजकारण होतं त्याच्यामध्ये हा विजय नावाचा जो अभिनेता आहे तो अतिशय ठोसपणे आलाय आणि तो त्याच्या सभांना तर प्रचंड गर्दी होतीच आहे. बर तरुणांमध्ये त्याच्याविषयी तरुणामध्ये आकर्षण आहे. प्रचंड आकर्षण आहे. महिलांमध्ये त्याच्याविषयीचं बरं. आकर्षण दिसतंय. हम्म. बेरोजगारांना तो एक आशा दाखवतोय की ह्या 2 पक्षांच्या पलीकडं एक पर्याय तमिळनाडूमध्ये आलाय. अशा प्रकारचं वातावरण तो तयार करण्यामध्ये यशस्वी झालाय. आणि सगळे जे ट्रॅक आहेत आत्तापर्यंतचे पोल घेणारे जे हे आहेत त्याच्यामध्ये कन्सिस्टंटली त्याला मिळणारं मतदान हे 15-16% घात आहे. आता याचं जागांमध्ये किती रूपांतर होईल हा एक प्रश्न आहे. म्हणजे विजय स्वतःच्या बळावर सत्तेपर्यंत येईल का याचं उत्तर आत्ता नाही असं आहे. बर हम्म. पण त्याला जे मतं मिळत आहेत ती मतं जर प्रत्यक्ष मतपेटीत पडली त्याच प्रकारची म्हणजे सर्वे दिसत आहेत तितकी मतं पडली तर स्वाभाविकपणे तो कुणाची तरी मतं घेणार आहे. त्याचा फायदा कदाचित त्या अण्णा द्रमुकला आणि बीजेपीला सुद्धा होऊ शकतो. द्रमुकची मतं प्रामुख्याने घेतली हा. कारण अँटी इन्कम्बन्सी तिथं पण आहे. अँटी इन्कम त्या बरोबर अँटी इन्कम्बन्सीवर तो स्वाहा झाला की ती मतं कदाचित द्रमुककडे गेली असती. ती मतं जर त्याला मिळाली तर स्वाभाविकपणे त्याचा फायदा स्टॅलिनला होईल. बरोबर आहे. पण त्यानं मोठ्या प्रमाणावर द्रमुकची मतं घेतली तर मात्र द्रमुकचं नुकसान होईल आणि मग अण्णा द्रमुकला जो पक्ष त्या अर्थानं थोडासा पिछेहाटीत दिसत होता पिछेहाट झाल्याचं दिसत होतं त्याला ॲडव्हान्टेज मिळू शकते. त्यामुळे विजय नावाच्या फॅक्टरमुळं पहिल्यांदाच हा तिसरा फॅक्टर तामिळनाडूच्या राजकारणात आला आहे. या फॅक्टरमुळं तिथलं राजकारण एकतर तिरंगी झालं जे कधीच पूर्वी नव्हतं आणि निवडणूक जी प्रिडिक्टेबल होऊ शकली असती ती आता अनप्रिडिक्टेबल झाली. बरोबर. त्यामुळं उद्या जे मतदान होईल आज त्या मतदानाकडं सर्वांचं लक्ष असेल की तामिळनाडूत परिवर्तन होणार. ठीक आहे. म्हणजे आता म्हणजे 4 मेला निकाल होईल आणि आपल्या ह्या सगळ्या चर्चेत एक लक्षात येते की बाबा या विरोधकांपेक्षा खरी परीक्षा ही भाजपची आहे. भाजपची परीक्षा पश्चिम बंगालमध्ये प्रामुख्याने आहे. आसाममध्ये प्रामुख्याने आहे. 2 महत्वाची मोठी राज्य आहेत. केरळमध्ये आणि तामिळनाडूमध्ये काही थोडं भाजप सेकंडरी म्हणून आहे पण आसाम आणि पश्चिम बंगाल ही 2 मोठी राज्य आहेत. त्यामुळं ही परीक्षा म्हणाल ना तर प्रादेशिक नेत्यांच्या लोकप्रियतेची आणि त्यांच्या अस्तित्वाची परीक्षा आहे. बरोबर आहे. तिथं बंगालमध्ये ममता बॅनर्जी असतील स्टॅलिन असतील केरळमध्ये पिनारायणी विजयन असतील जे कम्युनिस्ट पार्टीचे नेत्याने आता तिथले हे आहेत मुख्यमंत्री आहेत. तर हे प्रादेशिक नेते किंवा सर्वानंद सोनोवाल भाजपचे आहेत. हिमांता बिस्व शर्मा ते त्या अर्थाने तेही प्रादेशिक नेते आहेत भाजपचे. म्हणजे भाजपकडं स्वतःची इमेज आणि ताकद असलेले जे प्रादेशिक नेते आहेत त्यामध्ये हिमांता बिस्व शर्मा आहेत. त्यांच्या पण गोगोई आहेत काँग्रेसचे ते प्रादेशिक नेतृत्वच म्हणता येईल. तर प्रादेशिक नेत्यांच्या एका अर्थानं कस लागणार आहे. थोडक्यात म्हणजे प्रादेशिक नेत्यांचा कसा कस लागेल ते या निवडणुकीतलं वैशिष्ट्य म्हणून नमूद करायला पाहिजे की जसं तमिळनाडूमध्ये तिसरा फॅक्टर आला तसा केरळमध्ये या निवडणुकीत भाजपा तिसरा फॅक्टर असेल. भाजप तिथं जिंकणार नाही नक्की आहे. भाजपला 2-3 जागा मिळाल्या तरी खूप झालं. केरळमध्ये चंचू प्रवेश केला. चंचू प्रवेशाबरोबर मतं त्यांची वाढत आहेत आणि मतं एका थ्रेशोल्ड नंतर वाढल्यानंतर एकदम मोठा बदल होतो हे अनेक राज्यामध्ये आपण बघितलेलं आहे. तर भाजप हळूहळू म्हणजे आपण हे पण म्हणू शकतो की हळूहळू उत्तरेकडून दक्षिणेकडे पण भाजप हळूहळू सरकत चाललेला आहे. काय म्हणता येईल की आपली स्पेस वाढवत निघालाय. हळूहळू वाढवण्यामध्ये यश येतंय का काहीच अस्तित्व नव्हतं. त्याची पण एक टेस्ट या केरळ आणि तमिळनाडूच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसेल. म्हणजे 2 एक म्हणजे प्रादेशिक अस्मिता असणारे जे काही नेते आहेत त्यांची परीक्षा आहे. भाजप दक्षिणेमध्ये कसा प्रवेश करतो हे 4 मेला आणि केरळमध्ये काँग्रेसची परीक्षा आहे. काँग्रेसला जर केरळ जिंकता आलं तर काँग्रेसला एक काय म्हणता येईल की आधार सापडेल की एक तरी महत्वाचं राज्य आपल्या हातात आलं. या सगळ्यामध्ये त्यांची काय कामगिरी होती याच्यावर त्यांचं एकूण राजकारणातलं स्थान ठरेल. नाही तर पाठोपाठ काँग्रेस हळत निघाले. आता जर एकही राज्य मिळालं नाही तर काँग्रेसची पिछेहाट अतिशय स्पष्ट होईल. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला 4 मेला मिळतील. उघडच आहे. आपण या निमित्तानं निवडणुकीच्या निमित्तानं आढावा घेतला आणि त्याबद्दल धन्यवाद.